शुद्धात्मर्घ्यरसमय आनंदमयीला हे नाथ भक्त से अब भगवान बन जाऊं आश्रव निरोध संवर मय भाव में जगाऊं चैतन्य भाव पाहुड़ की शक्ति बढ़ाऊं। ओम ह्रीं श्रीमद जिनेन्द्र प्रस्थापितं जिन श्रुतांतर्गत श्री भाव पाउडाय अर्घ्यम अनर्घ्यपद प्राप्ताय अर्घ्यम निर्वपामिति 1 ते 75 गात्यांना अर्घ्य द्यायचंय. उदक चंदन तांदूल पुष्पके चरुसदी पच धूप फलार्घ्ये धवल मंगल गान रवाकुले जिन गृहे जिन सूत्र महाम यजे. ओम ह्रीं श्री जिन श्रुतांतर्गत श्री भाव पाउडाय 75 सूत्राय अर्घ्यम निर्वपामिति. 1 ते 75 गाथेमध्ये आतापर्यंत काय झालं? जर महिलांनी कोणी किशोरीताई तुम्ही अभ्यास करून आलाय काय? जर तुम्ही सांगता गोश्वर एक 5 मिनिट 10 मिनिटात सांगता का 1 ते 75 गाथेचा? नाही सांगणार. मग तुम्ही अभ्यास केला नाही. तू सांगते ते माईक घेऊन पुढे या. माईक शिवाय सगळ्याला कसं कळणार की 175 गाथेत काय झाले ते? नीट ऐका. ज्यांनी अभ्यास करून आले नाहीत त्यांच्यासाठी मुद्दामून पुढची लिंक लागावी. कारण मागचा जर संदर्भ नाही तर पुढची आपण जरी गाथा म्हटली तर त्याचा आपल्याला फायदा होणार नाही. म्हणून मागचा थोडासा संदर्भ घेऊन आपण पुढची 76वी गाथा आज पाहणार आहोत. तर सगळ्यांनी मन लावून ऐका. प्रश्न विचारणार 1 ते 75 गाथेत काय झालंय ते सांगणार आहेत ते. अभ्यास केला नाही तर निदान आता ऐकून तर ऐकण्यामध्ये तर उपयोग लावा. पहिल्या गाथेमध्ये मंगलाचरण नीट तोंडाजवळ धरून तिला हात थरथर कापतो. डिटेल मध्ये नाही सांगू शकत. एक ओळीत सांगते सगळे. डिटेल नाही मला पाहिजे. मला गोश्वरा पाहिजे. प्रत्येक गाथेत नाही मला सगळं सांगायचं. पहिल्या गाथेमध्ये मंगलाचरण रूपाने 100 इंद्राद्वारे तीर्थंकरांना नमस्कार केलाय भावपूर्वक. दुसऱ्या गाथेमध्ये भाव गुण दोषांचे कारण म्हणून भाव सांगतो अशी प्रतिज्ञा केली. तिसऱ्या गाथेमध्ये भाव लिंग सहित द्रव्यलिंग असेल तरच विशुद्धी वाढते. 4-5 गाथेमध्ये भावाचा अभाव तप त्याग व्यर्थ आहे. भावाचा अभाव असेल तर तप आणि त्याग व्यर्थ आहे असं सांगितलं. 6वी गाथा प्रेरणादायक आहे. प्रथम भाव जाणून घ्या, भाव धारण करा अशी प्रेरणा केली आहे. 7व्या गाथेमध्ये कारण भावाशिवाय द्रव्यलिंग धारण करू काही उपयोग नाही. 8व्या गाथेमध्ये 4 गतींचं भ्रमण सांगितलं. 9, 10, 11, 12 गाथेमध्ये 4 गतीचे दुःखाचं वर्णन. भावना 13, 14, 15, 16 गाथेमध्ये द्रव्यलिंग धारण केल्याने कुदेव बनून तिर्यंच गतीतील दुःख सांगितले. 17, 18, 19, 20 गाथेमध्ये गर्भातील व बाहेर काय दुःख याचे वर्णन म्हणजे दूध मातेचे दूध किती वेळा पिले, नख, केश असे वैराग्यवर्धक वर्णन आहे. 21, 22, 23, 24
परवश होऊन 3 लोकातील हा जीव दुःख भोगतो. 24 ते 27 गाथेमध्ये संसारात अनेक प्रकारचे शरीर धारण करतो. 28-29 निगोदातील 66,336 मरण म्हणजे कसे धारण करतात याचं वर्णन आहे. 30व्या गाथेत कारण भावाशिवाय रत्नत्रयाचा अभाव आहे. 31 शिष्याचा प्रश्न आहे. संसाराची भीती, भावाचे स्वरूप, रत्नात्रयाचे स्वरूप सांगा असे शिष्य प्रश्न करतो. मग भावाचे स्वरूप सांगितले. 32 गाथेमध्ये अनेक भाव कुमरण केले, आता सुमरण कर असा उपदेश दिला. 33 ते 36 गाथेमध्ये परावर्तन, पंचपरावर्तन सांगितले. 37 ते 38 गाथेमध्ये परावर्तनातील शरीरातील एकेका प्रदेशावर रोग किती आहेत हे सांगितले. 39 ते 41 गाथेमध्ये गर्भातील दुःख सांगितले. 42 गाथेमध्ये देहाची अशुचिता सांगितली. 42 ते 53 गाथेमध्ये वासनाचा त्याग करून भावलिंग धारण कर अन्वय व्यतिक रूपाने उदाहरण रूपाने दिले. 54 ते 55 गाथेमध्ये उपसंहार भावाने नग्न दुःखाचा अभाव. 56 ते 65 गाथेमध्ये भाव पाहुडचा सार म्हणजे ध्यानाच्या गाथा आहेत, अभ्यास करा असे सांगितले. 66 गाथेमध्ये भावाशिवाय ऐकणे शिकणे व्यर्थ, श्रावक व मुनींना अविनाभाव कसा कारण कार्यसंबंध आहे हे घटवलेले आहे. 67 गाथेमध्ये बाह्य नग्नता व्यर्थ सांगितले. 68 ते 70 गाथेमध्ये भावशून्य नग्नता म्हणजे पाप बहुलतेचेच म्हणजे दुःखाचेच कारण आहे हे सांगितले. 71 ते 72 गाथेमध्ये भावाशिवाय जो जीव किंवा मुनी तो नटाप्रमाणे आहे, त्यास बोधी समाधी नाही. 73 गाथेमध्ये भावाने शून्य रत्नात्रय रूप भाव, मिथ्यात्वादी व मानाचा त्याग, रत्नात्रय स्वरूप व्हा जिनाज्ञा आहे. 74 गाथेमध्ये शुद्ध भाव स्वर्ग मोक्ष कारण, अशुद्ध भाव संसार कारण, भाव परिणाम शुद्ध ठेवा, स्वसंवेदन स्वतःच होतात व हे कळतात म्हणजे स्वसंवेदन स्वतःच कळते. मायाचार अशुभ भाव ठेवायचे की शुद्ध. आणि 75 गाथेमध्ये भावाचे फळ सांगितले. चक्रवर्ती लक्ष्मी बोधिरूपी मोक्ष मार्ग विशुद्ध परिणामाशिवाय तत्वज्ञान नाही, स्वाध्यायाची गरज आहे. छान. प्रवचन सारच्या 9व्या गाथेमध्ये सांगितलंय जीवाचे परिणाम किती असतात. असंख्यात लोक प्रमाण परिणाम असतात. ते असंख्यात लोक प्रमाण परिणामाप्रमाणे ह्या भावपावडीच्या 75 गाथा समजा. आणि त्याचं जर शॉर्टमध्ये करायचं तर पार्थिवांनी सांगितलं तसं त्यांनी तिथं असंख्यात लोक प्रमाण परिणामांचं शॉर्टमध्ये सांगायचं तर 14 गुणस्थान सांगितलं आहे ना. असंख्यात लोक प्रमाण परिणामांना जर समजून घ्यायचंय तर 14 गुणस्थानं समजून घ्या. आणि 14 गुणस्थानांना पण समजून घेतात. आता हे आता जे वाचलं त्यांनी सांगितलं ही 14 गुणस्थानं सांगितल्याप्रमाणे झालं. कुणाला आता मी विचारलं काय काय सांगितलं त्यांनी 75 गाथेमध्ये, प्रयत्न तर केला काय, कारण मी विचारू शकतो प्रश्न म्हणून कान देऊन तर ऐकायचा प्रयत्न केलता, पण किती जणांना किती कोणत्या गोष्टी कळल्या मला माहिती नाही. गुणस्थानाप्रमाणे आहे ना तिने आपलं 14 गुणस्थानामध्ये जसं बसवले असंख्यात लोक प्रमाण परिणाम, तसं शॉर्टमध्ये तिने आपलं ते 75 गाथेचं गोषवार आहे. त्याच्यानंतर आता अजून शॉर्ट तुम्हाला आहे ना या 75 गाथेमध्ये आलं काय थोडक्यात सांगायचं झालं तर जसं प्रवचन सारामध्ये त्या असंख्यात लोक प्रमाण परिणामाला 3च उपयोगामध्ये बसवलं. अशुभ उपयोग, शुभ उपयोग आणि शुद्ध उपयोग. आणि आजचा आता विषय जो आहे भावपावडचा 76 गाथेपासून 76-77 गाथेमध्ये तो हाच आहे. अशुभ, शुभ आणि शुद्ध हे भावाचे 3 प्रकार आहेत. त्याची चर्चा आज आपल्याला करायची आहे. जर तुमचा उत्साह असेल तर, नाहीतर गाथा म्हणू, गाथेचा अर्थ सांगतो आणि आपण त्याला नारळ चढवू, अर्घ्य चढवू आणि पुढचं कार्याला लागू. ज्यांना ऐकायचंय
त्यांच्यासाठी मग माझ्याकडे या परत, मी जिथं असेल तिथं तुम्हाला त्याचा म्हणजे एक अशुभ भाव त्याच्यावर कितीतरी विचार होऊ शकतो. मी पण एवढा कधी विचार केला नव्हता, पण जेव्हा विचार सांगायचा आहे त्यावेळेस मी विचार करायला लागलो. त्यावेळेस म्हटलं का अशुभ असं अशुभ असतं, आपण अशुभ समजलो कशाला, ती चर्चा पण गाथेला प्रारंभ केल्यानंतर करूया. पण आत्ता काय शॉर्ट मध्ये पहिल्या गाथेमध्ये मंगलाचरण आहे. सगळ्याकडे असंच असतं, नमिऊन जिनवणे. आपण मंगलाचरण केलं नाही, सगळ्यांनी हात जोडा आणि पहिली गाथा आपल्याला भावपाऊडची म्हणायची. नमिऊन जिनवरील, माझ्या मागं म्हणायचं म्हणजे सगळ्यांना भाव. हो साहेब है ना, एवढं मंगलाचरण करून जावा. हा म्हणजे मंगलतेलाच बाहेर गेल्यानंतर हा मंगल होईल. सावधान. आपण आता काय करणार आहे, जिनेंद्रांच्या गुणांचं स्मरण करणार आहे. आपल्याला आज आपण प्रेमात पडलं पाहिजे. कोणाच्या? देवाच्या तर निदान पडा, माझ्या नाही पण देवाच्या तर प्रेमात पडा. अशा पद्धतीनं त्यांचं गुणगान आपल्याला करायचंय, केलंय. आपण महाराजांच्या प्रेमात पडावं अशा पद्धतीने आपण आज अष्टक दिलेलं आहे ना. तसं आता भगवंतांच्या प्रेमात पडावं असं हे मंगलाचरण आपल्याला करायचंय. त्यांच्या गुणांची स्तुती कुंद आचार्यांनी त्या काळामध्ये कशी भक्तीमध्ये मस्त होऊन केली असेल बघा. माझ्या मागं म्हणायचा तुम्ही पण. नमिऊन जिनवरिंदे, नमिऊन जिनवरिंदे, नरसुर भवनिंद वंदिये सिद्धे. ओच्छामि भाव पाहुड, मवसे से संजदे सिरसा. आता मिळून म्हणायचंय. नमिऊन जिनवरिंदे, नरसुर भवनिंद वंदिये सिद्धे. झाले, परिणाम चांगले झाले. देवाच्या गुणांच्या स्मरणानं एक गुड फिलिंग आली. आहा, 100 इंद्रांच्या द्वारे है ना वंदित असे ते भगवान. एक किती ग्रेट माणूस असला पाहिजे, त्याची ग्रेटनेस तेव्हा वाटते. आहे ना, तुम्ही त्या कॉन्सर्टला गेला का नाही? किती गर्दी होती, किती लोक होते? 40,000 लोक होते त्या कॉन्सर्टला. कोणाच्या? अरिजित सिंग. हा, आता पुण्यात झाले. किती? 40,000. काय सांगायचं ना. हा, त्याची ग्रेटनेस, मोठेपणा. 40,000 लोक त्या अरिजित सिंगचं जेव्हा गुणगान करतायत त्यावेळेस तुम्हाला कशी फिलिंग आली? तुम्हाला माहित नाही अरिजित सिंग काय आहे, कसला आहे, कोण आहे, काय नाही. कधीतरी कुठंतरी एखादं भजन, त्या भजनातनं तुम्हाला ताल माहित नाही, सूर माहित नाहीत, बोल माहित नाही. काय माहिती असतं तुम्हाला सांगा? ढाकचिके 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 एवढंच. म्हणजे त्या बोलमध्ये तर काही नसतं. म्हणजे पूर्वी जरा काहीतरी त्याच्यामध्ये कविता असायची, त्याच्यात भाव असायचे. आजकाल पाणी 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 म्हणजे उन्हाळा आहे म्हणून. त्याच्यापेक्षा दुसरं काय म्हणजे रॅप म्युझिक असो किंवा काय असलं असतं, त्या शब्दातनं कुठं काहीतरी एक सुंदर अर्थ, सुंदर भाव. म्हणून जुनी गाणी जरी सगळी बघितली त्याच्यामध्ये अध्यात्म पूर्ण भरलेलं आहे. आणि असे खेळ आत्ता शिखरजीला गेले होते आपले फलटणचे लोक. आगम आणि निश्चय व्यवहाराचा सुमेळ म्हणजे त्यांनी व्यवहारातली गाणी म्हणायची सिनेमातली, आणि त्या सिनेमातल्या गाण्यावर अध्यात्म घटवायचं.
मेरे सामने वाली खिडकी में, असं एक भजन कोणीतरी म्हटलं. आणि मग त्याच्यावर अध्यात्माचे प्रोफेसर म्हणजे किशोरीताई आणि ती आमची तेजूताई, या दोघींनी जर ज्यांना येत नसेल भजन म्हणत होते आहे ना असे चांगले चांगले, त्यावेळेस त्याच्यातलं अध्यात्म ते दोघी मिळून सांगत होते. असा सुंदर लौकिक व्यवहाराचा पण आनंद आणि पारमार्थिक आनंद, असा दोन्ही आनंद त्यांनी घेतला. दोनो हात में लड्डू, त्यामुळे त्यांची यात्रा सफल झाली है ना. पण आता पोरं काय करते है ना, आजकाल म्हटलं ना म्युझिक वाढलेलं आहे, शब्द कमी झालेले आहेत. म्हणजे आता शब्दापर्यंत पण पोचायला संधी राहिली नाही. हे शब्द जे आहे त्याच्यातले त्या शब्दाचा अर्थ आणि तो समजून त्याच्यातला आनंद घ्यायची पण संधी नाही. आता फक्त ढांडिंग एवढंच, दाक्षिक एवढंच. का दुसरं काय एखादा शब्द सांगता येईल तुम्हाला? त्यांनी असं एक सुंदर भजन म्हटलं म्हणून नाही, अजून ते सांग एखादा आवडलं असलं तर, म्हणून तर दाखव एखादं. लोकांना ते जास्त आवडेल, माझं ऐकून कंटाळ, त्याच्यासाठी चाललंय. म्हणजे थोडं मनोरंजन झालं का नाही, परत एकदा हे मध्ये काहीतरी चेंज लागतं ना. बघ, तर चर्चा अशी आहे, तुम्ही 40,000च्या गर्दीला बघून त्याची महानता ठरवली आहे ना. ते केवळ पण ते मध्ये तेव्हा युट्यूबवर कोणतरी फेमस ज्याला पकडला होता, काय नाव त्याचं, दिल्लीमध्ये पकडलेला काय एक ती फेमस झाला होता युट्यूबवरती, माणसाचं नाव काय रे त्या, बरं जाऊ दे, काहीतरी एकदम फेमस झाला. फेमस आहे. बरं काय आहे त्याच्यामध्ये विशेष? काय नाही, एवढे लाईक्स आहेत, एवढे फॉलोअर्स आहेत त्याला. त्यांनी काय करते हे त्याला विचारलं तर माहित नव्हतं. पण का भारी आहे तर त्याचे फॉलोअर्स एवढे लाख, एवढे करोड, एवढ्या लोकांनी त्याला बघितलंय आणि एवढंच म्हणून ती भारी. एवढंच त्याच्यातला अर्थ कळत होत. म्हणजे गर्दीमुळं, आणि गर्दीमध्ये अजून विशेष लोक आले असतील आणि ते जर स्तुती करत असतील तर आपल्यासारख्या सामान्य लोकांना महिमा आल्याशिवाय राहत नाही. मग तसं इथं मंगलाचरणामध्ये 100 इंद्र त्या देवाला नमस्कार करतेत, पण तुम्हाला 100 इंद्राचंच ज्ञान नाही तर तुम्हाला त्याची महिमाही येणार कुठून? भले तिथं म्हणले आहे ना काय, नमिऊन जिनवरिंदे नर सुर भवनिंद वंदिये सिद्ध. मनुष्याचा इंद्र आहे ना, स्वर्गातले इंद्र, तिर्यंचांचा इंद्र, भवनत्रिकातले इंद्र, असे सगळे इंद्र मिळून 100 असतात. इंद्र अर्थात आणि त्या गतीतला सर्वोच्च. मनुष्याचा इंद्र कोण? चक्रवर्ती म्हटला जातो ना, त्याच्या आज्ञेमध्ये सगळे असा तो, आणि तो इंद्र ज्याच्या आज्ञेत आहे, मग तो मनुष्य किती बा. बुद्धी लावावं लागेल ते. म्हणजे बुद्धी लावल्याशिवाय हे शब्द जे आहेत त्याचा आनंद येईल का मला सांगा? तुम्हाला तो चमत्कार वाटणार आहे का सांगा बरं? 100 इंद्र पाया पडते. अरे इंद्राचं वैभव किती हे कळल्यानंतर असा इंद्र त्यांच्या पाया पडतोय म्हटल्यावर भारी वाटेल ना. इंद्राची जी इंद्राणी, त्याची इंद्राणीची दाशी, त्या दाशीच्या गळ्यातला कितीतरी हार असते, त्या गळ्यातल्या हारातल्या एका माळेतला एक मणी, त्याची व्हॅल्यू किती असते? अख्ख्या चक्रवर्तीची जी संपत्ती आहे ना, त्या संपत्तीपेक्षा कितीतरी जास्त असते. कोणाच्या? इंद्राणीची दाशी. एक दाशी, आणि एक दाशीच्या गळ्यातल्या एक हारातला एक मणी, त्या इंद्राचं वैभव किती. आणि असा इंद्र यांच्या पाया पडतोय. पण आम्हाला आहे ना कसला इंद्र माहितच नाही. जितेंद्र, धर्मेंद्र, राजेंद्र, सुरेंद्र, सगळे हेच इंद्र. म्हणून चिंतन करा रे. म्हणजे आता मला वाटायला लागलं, जेव्हा 100 इंद्राच्या द्वारे वंदनीय असे पंचपरमेष्ठी आहेत असं सांगितलं, त्यात कुठेतरी त्यांची महिमा यायला हवी. अशा प्रकारे प्रत्येक मंगलाचरण ही ग्रंथ प्रतिज्ञा आणि इष्टदेवाची स्तुती करतो. आणि इष्टदेवाला नमस्कार केला कुंदकुंदाचार्यांनी,
आणि ग्रंथाची प्रतिज्ञा काय केली? मी काय सांगतो? ओच्छामी भाव पाहुड. मी सांगतो कशाला? भाव पाहुडला सांग. भाव प्राप्त आहे ना. मग हा भाव काय याची चर्चा आता इथं आहे ना. थोडक्यात सुरुवातीला सांगायचा प्रयत्न, भावाशिवाय काय होतं हे सांगितलं. आता भाव काय हे आता आजपासून सुरू होणार आहे. म्हणजे ह्या 75 गाथेपर्यंत भूमिकाच होती तशी बघायचं तर, किंवा मध्ये आधी त्यांनी जो निश्चय भाव आहे त्या भावाचं वर्णन केलेलं आहे. जसं 31 गाथेमध्ये त्या भावाचं स्वरूप सांगितलेलं आहे, जे निश्चय रत्नत्र आहे ना. 31 नंबर गाथा आहे बघा तुमच्या इथं, बघा एकदा की भाव काय असतो. अप्पा अप्पम्मिरवो सम्मा इठ्ठी हवी फूडू जीवो जानैतम सन्नानम चरदिह चरित्तम मग गोत्ती आहे ना. म्हणजे भाव प्राभृत सांगायचं म्हणजे हे सांगायचं. काय सांगायचंय? की जो आत्मा आपल्या आत्म्यामध्येच लवलीन आहे, तो प्रगटपणे सम्यक दृष्टी जीव आहे. म्हणून स्वपर भेदपूर्वक जे आत्म्यास जो आत्म्यास जाणतो ते सम्यक ज्ञान आहे. आत्मा आपल्या आत्म्यामध्ये स्थिर राहतो, आत्मरूपाने परिणमतो, ते सम्यक चारित्र आहे. आणि सम्यक दर्शन ज्ञान चारित्र रूप रत्नत्रय हाच मोक्ष मार्ग आहे. आणि कुंदाचार्यांना या बाहोपाहूड मध्ये भाव शब्दाच्या द्वारे, भाव शब्दामधला निक्षेप फार महत्वाचं. कारण धवलासारखे ग्रंथ लिहित असताना आचार्यांनी कुठल्याही विषयाचं वर्णन करण्यापूर्वी निक्षेपाचं वर्णन केलंय. कारण शब्द एक आहे, अभिप्राय वेगवेगळे असू शकतात. म्हणून इथं या शब्दाचं जे मी विश्लेषण करणार आहे तो शब्द माझ्या अभिप्रायामध्ये कोणता आहे हे स्पष्ट करून मग त्या विषयाचं वर्णन करायला प्रारंभ केलं. मग इथं कुंदाचार्य जेव्हा भाव आहे ना, म्हणजे व्यवहारात आपण विचारलं काय विशाल सोन्याचा भाव काय आहे रे, त्यावेळेस भाव शब्दाचा अर्थ काय आहे. म्हणजे तिथं भाव शब्दाचा अर्थ इथं जे कुंदाचार्यांना अभिप्रेत आहे तोच अभिप्राय सोन्याचा भाव काय म्हणताना सोन्याचा भाव रत्नत्रय म्हणता येईल काय. हे निक्षेप शब्द एक आहे, निक्षेप त्याच्यामध्ये कोणता आचार्यांचा आहे हे जर मला समजलं नाही तरच मग अनेक मतभेद होतात. मतभेदाचं मुख्य कारण आहे ना सांगणाऱ्याचं आणि ऐकणाऱ्यांचा निक्षेप याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. बरोबर आहे का मित्रांनो? निक्षेपामध्ये प्रॉब्लेम, निक्षेपामध्ये प्रॉब्लेम आला की मग जो तो आपल्या अभिप्रायामधला जो अर्थ समजलाय त्याला मुख्य करूनच त्या विषयाला मांडण्याचा प्रयत्न करतो. म्हणून पहिल्यांदा ही जबाबदारी येते निक्षेप भाव शब्दाचा. आणि भाव शब्दामध्ये अर्थ काय गर्भित आहे कुंदाचार्यांना, तुम्हाला आम्हाला नव्हे. कुंदाचार्यांना काय म्हणायचंय भाव म्हणजे काय. म्हणजे व्यवहारात एखादं कोणी काही वाक्य बोललं आणि ते आपल्याला समजलं नाही म्हणजे दुसऱ्या भाषेत बोलला आहे ना, आणि मग आपण काय म्हणतो आपल्याला कळली नाही ती भाषा. मग ज्याला ती भाषा कळते काय म्हणायचं रे त्याला, त्याचा भाव काय. मग तिथं भाव शब्दाचा अर्थ रत्नत्र आहे. म्हणून भाव शब्द एक आहे पण भाव शब्दाचे अर्थ वेगवेगळे आहेत. इथं कुंदाचार्यांना भाव शब्दाचा जो अर्थ सांगायचा आहे तो इथं जे 31 गाथेमध्ये सांगितलाय काय, आत्म्याचं आत्म्यामध्ये राहणं, आत्म्याला जाणणं आणि आत्म्याचं श्रद्धान करणं, असं सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र रूप जे रत्नत्रय आहे तोच भाव आहे. आणि त्या भावाशिवाय सगळं व्यर्थ आहे. जसं आहे ना चौका लावला अभिजित, काय केलं सगळा शुद्ध आहार बनवला आहे ना, सगळं व्यवस्थित सगळं केलं. मग गावात त्यागी पण आहेत,
बरोबर. आणि आता आपल्याकडे चौका आहे हे त्यागींना समजण्यासाठी कसं काय करावं लागतं? शुद्धीसाठी पाणी न्यावं लागतं आणि नंतर काय करावं लागतं? पडघावन करायला उभं राहावं लागतं. जर आपण सगळं केलं शुद्ध आणि शुद्धीला पाणी नाही नेलं अभिजित काय होतं? आपल्या घरी महाराजांचा आहार होणार का? पडघावन विधीला उभारलो नाही तर आपल्या घरी तिसरीतही आहार होणार का? कारण तसं झालं म्हणून उदाहरण सांगितलं. सगळं आम्ही शुद्ध केलं सकाळपासून, पण पाणीच न्यायला नाही, उशीर झाला. तोपर्यंत महाराज निघून गेले चर्येला. मग फिलिंग काय? एवढं सगळं गेलं आणि एखाद्या वेळेस आपण सहजतेने मी आज शुद्ध भोजन करणार आहे आणि सहजतेने गावात त्यागेत मी पडगावनाला उभारणार असं सांगून नाही. कारण आजकाल चर्चा कशी होती चौक्याची? सांगून आहे ना, आज आमचा चौक आहे बरं का, आज आमचा चौक आहे बरं का, आज 3 चौके आहेत बरं का, आज 4 आणि तुमचे किती दिवस आहेत हे सगळं ठरवून चाललं. असं नाही की मला आज आनंद वाटतोय, आज मला आहार करायचा आहे शुद्ध, एक तर हा अनुद्दिष्ट आहार, आज मला शुद्ध आहार करायचा आहे, हीच मूळ भावना पाहिजे, बाकी काय नाही. आणि खरोखर एक दिवस तसा म्हणजे आमची मिलनभून गेली होती विधानाला आणि माझ्या मनात भाव झाले 8 दिवस चौक्यात मी म्हणजे थोडं शुद्ध जेवलो 8 दिवस म्हणजे आदर सोहळ्यात जेवण करायचं ठरवलं होतं अष्टानिकामध्ये. योगा आला. आम्ही 3 दिवस चौकात केलता अगोदर झालता आणि सगळे महाराज आमचे योगाने 3 दिवसात मोकळे झाले. महाराज मोकळा झाला म्हणजे आम्हाला आता काय परत करायची गरज नाही. एकाच दिवशी 2 महाराज पडले होते, 2च दिवसात आम्ही मोकळे झालो असतो, पण आता लाज खातर आम्ही 3 दिवस लावला होता. हे अशी सिस्टीम आहे त्या म्हणजे आहार करण्याची भावना कशी. आणि मग आहार घेणाऱ्या त्यागींचे भाव तर चांगले कसे राहते. तुम्ही देणाऱ्याचे परिणामच खराब, करताना खराब म्हटल्यानंतर ते घेणाऱ्याचे परिणाम कसे टिकवावेत बिचाऱ्यांनी. भयंकर कष्ट आहे आज. एक तर सहन नाही आणि त्यात आपल्यासारखे प्रमादी श्रावक भाव म्हणा. एक मी म्हटलं मग झाला चौका झाला, ती गेल्यानंतर मनामध्ये भाव आला आज आपण करायचं. येऊ नाही येऊ आपल्याला माहित नाही. कुणाला गावात सांगितलं नाही, चर्चा गावात नाही किंवा आज मिलन बोर्डकडे चौका आहे का नाही म्हणून. सगळ्याला माहित होतं की यांचा जरा आता महाराज आता पटून गेलेत, मोकळे झाले, ते यांचा काय चौकाचा संबंध नाही. पण आम्ही लावला, ठिकाणी मिळून लावला, सहजतेने लावला, खाली जाऊन उभार झालं. मग गावात त्या दिवशी 6 चौके आमच्या सोडून 6, त्यागी 3. मग झाले. एक महाराज गेले, दुसरे महाराज गेले. माताजींना अष्टमी होती, आदल्या दिवशी उपवास होता. एक चौका खाली होता. माताजींची भावना पण झाली असेल कदाचित जायची वगैरे, पण उपवासामुळे त्यांना थोडस अस्वस्थ होत. आम्ही आपलं तिथं उभारून पडगावन करत होतो. भो माताजी आम्हाला अत्र झालं. भावना शुद्ध. माताजींचे पाय आमच्या घराकडे ओळले. घरा म्हणजे तिथं पडगावलं. पूर्ण आहाराची विधी निर्दोष पद्धतीने पार पडली. माताजींना आनंद, आम्हाला आनंद, सहजते. आणि दुसऱ्या दिवशी परत केला आहे ना, पण सकाळपासून आज शिरल्यापासूनच कशा आहे, असं करायचंय तसं करायचंय, असं करत नाही तसं करत नाही म्हणून कशाने सुरुवात. पाणीच पोचलं नाही आणि पडगावेलाच उभारलं नाही, ती आगीच नाही, भावरहित. म्हणून इथं कुंद आचार्यानं सांगायचंय तो रत्नत्रय रूप भाव असेल तर सगळा धर्म आहे. म्हणून एक ठिकाणी वाक्य असं आलं होतं की रत्नत्रय बिना जितना भी ज्ञान और क्रिया है
वह रेगिस्तान में जोरों से नाव चलाने की कोशिश करना. कशात? वाळवंटामध्ये आहे ना, म्हणजे खूप प्रयत्न चाललाय ते नाव वळवून पुढे न्यायचं. वाळवंटात नाव किती प्रयत्न केल्यावर पुढे सरकणार. त्याप्रमाणे भावरहित जी ज्ञान आणि क्रिया ती त्याप्रमाणे असणार आहे. म्हणून कुंद आचार्यांनी पहिल्या गाथेमध्ये मंगलाचरण करून नंतर दुसऱ्या गाथेपासून 6व्या गाथेपर्यंत त्यांनी भावरहित द्रव्यलिंग काही कामाचं नाही याचं भावभासन करून देण्याचा प्रयत्न केलेला. ओके, भावरहितचा अर्थ तुम्हाला सांगितलाय. आणि जेव्हा विस्तार वाचायचा आहे तर दान शासन मध्ये एक अख्खा चॅप्टरच आहे. त्या अंतर्गत दीक्षा उद्देश म्हणून एक चॅप्टर आलेला आहे. म्हणजे कोणत्या उद्देशाने दीक्षा घेतली जाते. म्हणजे सगळ्यांचा उद्देश जसं इथं आल्यानंतर एकच आहे. विनंताई, काय उद्देश आहे? इथं आल्यानंतर सगळ्यांचा उद्देश एक वीत राखता. म्हणजे आचार्यांचं तर शास्त्र लिहिताना सूत्र तात्पर्य शास्त्र तात्पर्य वीत राखता म्हणतात. आपला सगळ्यांचा एक आहे का विशाल? नाही आहे ना, नाहीतर लक्ष दिलं असतं ना. वीत राखता हाच त्या ठिकाणी सगळ्याचा उद्देश पाहिजे. बरोबर, एकच. परंतु तिथं कुठं शासन मध्ये दीक्षा उद्देशांतर्गत मग असे अनेक प्रकारचे उद्देश दिलेले की ज्याच्यासाठी दीक्षा ग्रहण करत आहे ना. मग संसारिक लौकिक आहे ना अशा कामना वगैरे ते सगळं, आणि अशा उद्देशाने घेतलेली दीक्षा व्यर्थ आहे असं तिथे सांगितलं. म्हणून भावरहित जी काही द्रव्य आहे त्याचं त्या ठिकाणी ते कार्य योग्य नाही हे सांगण्याचा त्यांनी 2 ते 6 गाथेमध्ये प्रयत्न केला. सगळीकडे तेच सांगायचं पुढे जाऊन. त्याच्यानंतर भावरहित आहे ना काय होतं, भाव नसल्यानंतर काय होतं, तर 7व्या गाथेमध्ये त्यांनी तिथून सुरुवात झाली. संसार दुःखाचं मूळ कारण भावाचा अभाव. भाव म्हणजे सांगा की राव, रत्नत्रय, सम्यक रत्नत्रय एवढं तर म्हणा. आम्ही एवढ्या वेळ बोलतोय तर मी काय नाही म्हणत तुम्हाला, पण तुम्ही काय बोलला नाही तर तुम्हाला एवढं तर शब्द वापरा. आणि भाव काय? सम्यक रत्नत्रयाच्या अभावामध्ये या जीवाला किती दुःख भोगावं लागलं त्याची चर्चा 8व्या गाथेपासून ते त्यांनी 54व्या गाथेपर्यंत घेतली, दृष्टांत सहित आहे ना. म्हणजे 44 का काय गाथेपासून ते 54 गाथेपर्यंत त्यांनी उदाहरणच घेतलेली आहेत. वशिष्ठ मुनी आणि अभव्यसेन, मुनिपिंग, मधुपिंगल अशा सगळ्या मुनींची उदाहरणं दाखवून तेव्हा या मुनींनी भावाच्या अभावामध्ये कशा प्रकारे फळ प्राप्त केले हे 8व्या गाथेपासून ते 44व्या गाथेपर्यंत दृष्टांत 44 नाही 54 गाथेपर्यंत 46 काय 43 पर्यंत 43 पर्यंत दृष्टांत सहित भावाच्या अभावाचं फळ दाखवत. आणि मग 55 गाथेपासून 65 गाथेपर्यंत पुन्हा त्या भावामध्ये उतरण्यासाठी ममत्तिंपडी वज्जामी निम्ममत्तमी थिदो अशा सुंदर सुंदर म्हणजे रत्नत्रयाला व्यक्त करण्यासाठी रत्नत्रयाच्या वृद्धीसाठी एक चिंतन त्यांनी 55व्या गाथेपासून ते 66व्या गाथेपर्यंत एकदम सुंदर चिंतन दिलेलं आहे की जे पुन्हा पुन्हा भाव पराभूतचा भाव पकडण्यासाठी आपल्याला केलं पाहिजे. आणि तुम्हाला सगळ्याला घरी जाऊन आज एक नियम घेता का, भले आता 1 ते 75 वाचले नाहीत पण इथून गेल्यानंतर तर प्रायश्चित्त म्हणून आम्ही अष्टपाहुडच्या 1 ते 75 गाथेंचं स्वाध्याय करेन.
असं ज्यांना खरोखर पश्चाताप झालेला असेल त्यांनी नियम करावा. कोणा कोणाला पश्चाताप झालाय बघतो. सर्व पंचप्रवेश साक्षीने सर्व दोषाचे प्रायश्चित्त म्हणून माझ्याकडून जो स्वाध्याय झाला नाही त्याच्यासाठी प्रायश्चित्त म्हणून घरी गेल्यावर 1 ते 75 गाथेंचा भावपाऊडचा स्वाध्याय करेन. म्हटलं त्याला काय, तुला काय उपयोग आहे? किती जणांनी घेतलं प्रायश्चित? सगळ्यांनी घेतलं. सगळ्याला वाटलं आपण करायला पाहिजे. चांगलं आहे, उत्तम आहे. करा, लाभ होईल, विशुद्धी होईल, अशुभापासून वाचाल, शुभ मध्ये येचाल, शुद्धाची प्रेरणा मिळेल, ध्यानासाठी विषय मिळेल. त्या 44 ते 54 गाथेमध्ये नाही, तेच की नाही, 55 ते 65 गाथेमध्ये ध्यानाचा विषयच आहे. ज्यांना विचार असतो ना ध्यानात काय करायचं, तर त्यात 55 ते 66 गाथा वाचा, तुम्हाला ध्यानाचा विषय मिळणार आहे. आणि मग 66 गाथेनंतर पुन्हा आहे ना थोडं दुःखाचंच वर्णन केलं. आणि मग 75 आपल्या शेवट आपण मागच्या वेळेस किती गाथा घेतल्या होत्या? 3 घेतल्या असतील. 72, 73, 74, 75 त्या गाथेंमध्ये भाव काय आहे आणि भावाचं फळ काय एवढंच वर्णन केलेलं आहे. भावरत्नत्रय आहे आणि त्याचं फळ स्वर्ग, मोक्ष, चक्रवर्ती आदी पदाची प्राप्ती. अशा प्रकारे एवढ्यामध्येच 75 गाथेचं वर्णन आलेलं आहे. आता 76 गाथा आज आपण बघूया. तर काढा. आता 76 गाथेमध्ये चर्चा कशाची करणार आहेत? प्रारंभ जे भाव आहेत, मुख्य भाव तर त्यांनी सांगितला रत्नत्रय, पण सामान्य रूपाने शास्त्रामध्ये भावाचे किती प्रकार असतात आहे ना, त्याची चर्चा इथं कुंदकुंदाचार्यांनी प्रारंभ केली. कारण आपण भाववाले आहोत, आपल्यामध्ये सतत भाव होत असतात. मग कोणता भाव कोणता आहे हे समजलं पाहिजे आणि त्यासाठी भावाचे प्रकार सांगतात. तर गाथा नंबर 76. भावं तिविह पयारं सुहासुहं शुद्धमेव नायौवम् असुहं च अठरुदं सुहरं जिनवरेंदेहिं. गाथेचा अर्थ जिनेंद्र देवाने सांगितलं बरं का, हे मी सांगतो असं समजू नका. प्रॉब्लेम असा येतो, समोर जो बसलाय त्याच सगळं काय अशी आमची इंद्रिय ज्ञानाची घाण बुद्धी आहे. जोपर्यंत तुम्हाला हे श्रद्धाने येत नाही की हे वचन जिनेंद्र केवली श्रुत केवलीचे आहेत, हे सांगणाऱ्याचे नाहीत, तोपर्यंत तुम्हाला याच्या प्रती विनय येणार नाही, आदर येणार नाही, श्रद्धा बसणार नाही. श्रद्धा न बसण्याचं कारण रमेश काका हेच आहे, हे जितूबाईने सांगितलं, हे वितरागबाईने सांगितलं, हे विक्रांतजीने सांगितलंय. आणि आमच्यावर श्रद्धा किती असते? तुम्ही आम्हाला चांगलं ओळखता, कारण आमच्याकडून होणारे कशा आहे, आम्ही तुमच्या मध्ये राहतोय, त्यामुळं तुम्ही आमच्याशी चांगले परिचित आहात. म्हणून आम्ही किती ओरडून सांगितलं तर तुमच्या पूर्वाग्रह की तुमची जी श्रद्धा, ठीक आहे, ह्यांचं किती ऐकायचं आहे ना काय, आणि ह्यांना किती कळतं हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. आम्हाला किती कळतं हे तुम्हाला चांगलं माहिती आहे का नाही? म्हणून आपण मागं बघितलं होतं, नवरा किती जरी शिकला असला तरी बायको जर एखादी गोष्ट चुकली तर ह्यांना काय कळतंय असंच म्हणते. त्या इंजिनियर डॉक्टरच्या डिग्र्या सगळ्या पाण्यात. तसं व्यवहारातली एखादी गोष्ट आम्हाला कळत नाही तेव्हा तुम्ही लोक म्हणता जितूबाईला आणि वितरागबाईला काय कळते,
असे काय दान द्यायचे असतात का पैसे? बरोबर आहे का? असं काय ब्रह्मचर्य व्रत घ्या म्हटलं तर घ्यायचं असतं का? साहस हे त्यांचं ऐकायचं नसतं, त्यांना काय कळतंय? म्हणजे असे पप्पा तुम्हाला सांगतील. बरोबर आहे काय? अभिजित ध्रुवला काय सांगणार? ध्रुव जर तुझ्या जवळ जाऊन म्हटला पप्पा मला आज आता एकदम, आणि ती लहान आहे ना, भावनिक होऊ शकतं माणूस, आणि ते भावनिकतेने येऊन म्हटलं पप्पा मी घेऊ का हो ब्रह्मचर्य व्रत? काय सांगणार? काय सांगणार? सांग, चल उठून सांग, माहिती देऊ का? त्यांना काय कळतंय का? आणि तुला काय कळतंय का? त्यांचं ऐकायचं, बर म्हणायचं, आणि बरोबर आहे का? ही श्रद्धा आहे ना आमच्यावर. प्रॉब्लेम हा, आणि म्हणून आमच्या मुखातनं शास्त्र काम करत नाही. नाहीतर 75 गाथा वाचून या म्हटल्यानंतर सगळ्यांनी वाचून आले असते का नाही? तुम्ही वाचला नाही हीच साक्ष आहे, पुरावा आहे की तुमची श्रद्धा नाही. ज्यांनी वाचले त्यांची आहे की आहे ना, ते दुर्लभ आहे ना. पण बहुभाग आणि एक भाग, बहुभाग जनता काय? सुरेंद्र काका वाचले 75 गाथेचा स्वाध्याय केला? छान. मीनी वाचलंय का? मीने झोपीत आहे का? स्वाध्याय केलता का? बर, असू दे. म्हणजे सांगायचं काय? सांगून सुद्धा किती तुम्ही गंभीरतेने विषय घेता. रिखव काका काही नाही. कारण मी अकलूजला प्रयोग केला, पंढरपूरला प्रयोग केला आहे ना, फलटणमध्ये प्रयोग केले प्रयोग. अकलूजला सांगितलं रोड करा, ट्रस्टी करू की हा, म्हणजे आणि शेवटी झालं काय का? आम्ही निघून गेलो. रोड करायचा म्हणले नाही, ग्रामपंचायत करेल. ग्रामपंचायतनी 1 लाख रुपये घेतले, रस्ता केला सिमेंटचा दिसताना, पण आज रस्त्याची अवस्था अशी घाणेरडी आहे, परत जसा आहे तसाच. हे सिमेंटचा बनवलेला ज्यांनी होता त्या कॉन्ट्रॅक्टरनी, त्यांनी खाली पैसे त्यात घातली, वाळू माती, परत सगळे खड्डे आहेत त्या रस्ते. त्यापेक्षा आपणच खर्च करून, ना तिथले सोसायटीतले लोक तयार झाले, ना मंदिरातला येणारे, आता सोसायटीत राहणारे मंदिरातलेच की लोक येणार, कुणी असं म्हटलं नाही. बरं म्हणते. आणि माझी भावना काय की मंदिरात येताना प्रसन्न, जसं तुम्ही आहे ना, स्वागत करायचं असतं ना लग्नाच्या वेळेस, स्वागत कसं केलं जातं? अरे तिथं फुलं, कार्पेट, रेड कार्पेट, स्वागतासाठी हे सगळ्याची काय गरज आहे? हे आज गेल्यानंतर तो फील यायला पाहिजे ना, स्वागतामध्ये एवढं भारी, आज किती भारी. म्हणून मी म्हणत होतो लोकांना यायला जायला रस्ता नाही चांगला, जरा नीट करा आहे ना, फील येऊ द्या जरा. आणि संकलेश होते, आता रस्ता इथनं मधनं येताना खराब असेल, मग आता कोणतरी गिरेला चाललं, हे रस्ता खराब आहे, उगच आलो या रस्त्याने, किती आनंद आहे. आणि तेच 4 ट्रॅकनं आला असेल, जेव्हा तुम्ही येरमाळ्यावरनं इथपर्यंत येता त्यावेळेस कशी फील येते? हा, त्याला म्हणायचं स्वागताचा. म्हटलं ऐकत कोणी नाही, म्हणून रोड चांगला करा म्हटलं, ऐकलं काय. परत पंढरपूरला गेलो म्हटलं, आता तिथले आजूबाजूला घरं कोट्यावधी रुपयाची झाली श्रावकांची. किती? स्वप्नीलबाई बरोबर आहे का? कोट्यावधी रुपयांची बंगले झालेत तयार आहे ना. आणि मंदिरापेक्षा उंच गेलीत घरं. मंदिराचं शिखर सुद्धा आता बारकं झालं, पण यांना कळत नाही जेव्हा मंदिराचं शिखर बारकं होईल त्यांची घरं राहणार नाहीत आहे ना. कारण यांचं पाप उंच गेलं, पुण्य कमी झालं, याचा अर्थ आपली गती खराब आहे. मग ती गती सुधारावी म्हणून आमच्यासारख्या जीवाची भावना, तेव्हा थोडं मंदिर चांगलं करा, खर्च करा. माणूस बोलवला, 50 लाख रुपये खर्च सांगितला, मीटिंग घेतली, 5 लाख रुपये होतील म्हणाले. ज्या आहे ना, आता मला सांगायचं ना बाकी सगळं, 5 लाख रुपये जमतील काय, आम्हाला काय होणार नाही खर्च.
घर कोट्यावधी रुपयाचं, मंदिराला जुनं झालं आता, त्या भागामध्ये त्या जुन्या स्टाईलचं जरा त्याला क्लायडिंग करून त्या मंदिरातला एक फील यावा म्हणून म्हणत होतो, प्रेरणा देत होतो. पण तुमचं पुण्य नको का? हे सगळं होण्यासाठी तुमचे भाव बदलण्यासाठी सुद्धा तुमचं पण पुण्य भाग्य पुढच्या लोकांचं पण पाहिजे. नाही, जितूबाई सांगितले म्हणून काय आपण 50 लाख लगेच द्यायचे का? जर अक्षत सांगेल 50 लाख द्या, आत्ता देते. स्तुती सांगितली 71,000चा मोबाईल दे, तर आत्ता देते. पोरगा सांगितला ऍपलचा फोन पाहिजे 1.5 लाखाचा, तर आत्ता देते. बरोबर आहे. आणि मंदिर म्हणलं आणि किती, मी असं म्हणलं नाही कोटी रुपये, ओनली 50 lakhचा खर्च सांगितलं. म्हटलं ना, जेव्हा उदय असेल, माझं कोणी ऐकतंय असं तुम्हाला वाटतंय जितूबाईचं सगळं हे समोर मायाचार आहे असं चाललेलं. हे कोण कोणाचं ऐकत नसतं दीपक, बरोबर आहे का नाही? म्हणजे असे सगळे सांगायचं कशासाठी चाललं? जितूबाई सांगते म्हणून ऐकू नका. हे कुंदाचार्यांचं आहे. हे वचन कुणाचे? कुठेतरी कुंदावर तर श्रद्धा आहे का नाही हीच मला कळली नाही. कुंदावर तर श्रद्धा आहे का? कुणी बघितलंय त्यांना? शांतीसागर महाराजांवर श्रद्धा बसायचं अवघड झालं आणि वीरसागर महाराजांवर श्रद्धा बसायचं अवघड झालं. जे त्यांच्या तुम्हाला आहे श्रद्धा, संपर्कातच आला नाही तर तुमची श्रद्धा कशी बसणार? तुम्ही पंजोबा बघितलेत, ध्रुव साहस नाही होय, तुम्हाला श्रद्धा आहे त्यांच्याबद्दल, असं प्रेम गुणगान वाटतंय? काय वाटायचं कारण? काय आमचं संबंध नाही. कोणती? म्हणून तर 7व्या पिढीला सुतक पण संपतं. इतकी वाईट परिस्थिती आहे आमची. तसं इथं झालंय. धर्माला कितवी पिढी चालली कोण असतो आपली? सुतक आलंय, सुतक म्हणजे सुतक सुद्धा संपत आला आता धर्माचं. इथपर्यंत परिस्थिती खराब होत चालली. आणि आपण चर्चा तर गप्पा तर इतक्या पुढच्या मारायला लागलो म्हणून महाराजांना सांगावं लागलं 32 वर्ष झाले काहीतरी बघा आता. चांगलंय, सगळं चांगलं. म्हणजे संयम नाही घ्यायला सांगितला, लोभ सोडायला सांगितला थोडा. दान म्हणजे लोभाचा त्याग आहे, की जो लोभ पापाचा बाप आहे. काय ग भारती बोन हो, मी सांगतो की तर तू इथं येऊन सांग. बायकांना कुठे गप्पा मारणार आहेत ही सुद्धा समोसरणात येऊन सुद्धा हे अशाच गप्पा मारणार. मीच क्षमा मागायला पाहिजे कारण माझं लक्ष तुझ्याकडे गेलं. लक्ष जायला नाही पाहिजे, देवाचं जात नाही म्हणजे कुठं असं. पण मी रागी आहे, त्यामुळे जरा नीट राहा. चर्चा कशासाठी? श्रुत केवली आणि केवलीने सांगितलेलं आहे. आणि तुमची त्या दोघांवर जर श्रद्धा नसेल तर किती सांगितलं तरी पालत्या गड्यावर पाणी. केवली श्रुत केवलींना दिलेला धर्म, आणि धर्म यो धरती उत्तमे सुखी. तुम्हाला कळतंय डोकं बी काय आहे का नाही? का बिंडो काय असं म्हणतो. आणि इतके हार्श शब्द कुंद आचार्य पण वापर. म्हणजे केवली श्रुत केवली, आणि तुम्हाला त्यांच्याशी इतका माद आला आपल्याला मिळालेल्या अनुकूलतेचा. इतकी मस्ती आली आपल्याला मिळालेलं जे पुण्यानं वैभवानं थोडस. काय वैभव आमचं, आणि त्या वैभवाची मस्ती अशी आहे ती काय सस्ती नसणार. हे मस्ती नाही सस्ती, आणि स्वस्तात ना हे लय महागात पडणार. लक्षात राहू. हे मी नाही म्हणत, असं कुंद आचार्य म्हणत. कारण मिळालेल्या राजेश काय बाजार 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 बाजार, गिरायक ही करतो, ती स्कीम ही स्कीम, पैसे पैसे पैसे. काय करणार? काय कसं समजणार काय पैसा कोणता? म्हणून परवा आता ही चर्चा नाही का ते 3 प्रकारचे भाव सांगितले ना. कोणते कोणते भाव आहेत ते सांगते ऐका आता. जिनेंद्र देवांनी कुठे गेलं रे? जिनेंद्र देवांनी भाव 3 प्रकारचा सांगितला आहे. 1 अशुभ, 2 शुभ, 3 शुद्ध.
असे जाणावे. आर्त व रौद्र हे अशुभ भाव आहेत, धर्म ध्यान शुभ भाव आहे. ओके, संपलं, गाथा संपली आहे ना. आता या गाथेमध्ये मी परवा आपलं आता याच्यात 3 प्रकारचे भाव सांगितले, बरोबर? कोणते कोणते? आता आपल्याला जर धर्म करायचा आहे तर पहिल्यांदा काय कळलं पाहिजे? धर्म कोणाला कळू शकतो? ज्याचं अशुभ आहे ना संपलेला आहे, ज्याचा मोह मंद झालेला आहे, त्यालाच धर्म समजण्याची बुद्धी येते. धर्म कोणाला समजू शकतो? ज्याचा कषाय मंद झालेला, बरोबर? कषाय ज्यावेळेस तीव्र आहे त्यावेळेस धर्म पटतोय का रमेश काका? तीव्र कषायामध्ये धर्म पटेल का? अहम असेल, क्रोध असेल, धर्म पटेल का? तीव्र कषायात नाही का? कषाय. मग आम्ही आता माझं थोडं चिंतन चाललं होतं अशुभावर. काय अशुभ काय, बरोबर? आता म्हणून मी आता दुकानात बसलो होतो, एक तिथले स्वाध्याय प्रेमी आहे डॉक्टर. मी आपलं त्यांना सहज म्हटलं आता चर्चा करायचीच आपल्याला या 3 भावाची 76 गाथेच्या. म्हणून मी त्यांना प्रश्न म्हटलं, अशुभाचं लक्षण काय हो डॉक्टर? आणि माझा तुम्हाला सगळ्याला हाच इथं आजचा पहिला प्रश्न. कारण 3 प्रकारचे भाव आहेत रमेश काका, बरोबर? तर आता त्या भावांचं लक्षण म्हणजे न्याय कसा चालतो? उद्देश, लक्षण, निर्देश, परीक्षा, बरोबर? आता उद्देश झाला अशुभ भाव. भावाचा एक प्रकार कोणता आहे? अशुभ भाव. आता दुसरं काम काय? आता अशुभ भावाचं लक्षण करायचं. आता लक्षण करताना लक्षणाभास यायला नको. लक्षण केल्यानंतर त्याचा अर्थ मला ते लक्षण परापासून वेगळं करता यायला पाहिजे त्या अशुभाला. कारण लक्षणाचा अर्थ काय सांगितलाय? अनेक वस्तूमध्ये, मिसळलेल्या वस्तूमधून एका वस्तूला वेळ. तसे अनेक भाव मिसळलेले, त्याच्यातनं एक भाव वेगळा काढायचा आहे अशुभ, आणि त्याच्यासाठी मला लक्षण करायचं. तेव्हा आता मी त्यांना प्रश्न विचारला, अशुभाचं लक्षण काय? आणि मग ते थोड्या वेळ विचारात पडले, अशुभ कशाला म्हणायचं? अशुभाचं मला लक्षण पाहिजे. विषयासक्ती, बरोबर. लक्षण कसं? निर्दोष सांगितलं ना, म्हणजे लक्षणाभास रहित पाहिजे, दोष रहित पाहिजे. असं अशुभ म्हटलं ना. आपल्याकडनं कितीतरी अशुभ घडतंय, पण मला अशुभ कशाला म्हणायचं हेच माहिती जर नसेल तर हे अशुभ आहे आपण मानणार कसं? जसं तुम्ही दुकानदारी करताय, तुम्हाला अशुभ मानताय तुम्ही त्याला? तुम्ही टीव्ही बघताय, मोबाईल बघताय, त्याला अशुभ मानताय? अरे मला हे म्हणायचं, आता पुढे जाऊन बघू. आर्त ध्यानाला सगळे अशुभ समजतात. आर्त ध्यान, इष्टयोग, अनिष्ट संयोग, पीडा चिंतन, हे सगळ्याला अशुभ प्रत्यक्ष अनुभूतीला येतं. रौद्र ध्यान अशुभ आहे असं सांगितलं ना आता त्यांनी. कोणाकोणाला रौद्र ध्यान अशुभ वाटतं? रौद्र ध्यानाचे भेद माहित आहेत? हिंसानंदी, मृषानंदी, चौर्यानंदी, आनंदी म्हटलंय, आनंदी, परिग्रहानंदी. म्हणजे जेव्हा हे अशुभ ध्यान चालतं त्यावेळेस त्रास होत नाही. अशुभात आपल्याला वाटतं नेहमी त्रासच होतो काय? अशुभात प्रत्येक वेळेस त्रास झाला पाहिजे असं नाही, हे रौद्र ध्यान सांगतं. आणि आता तपासा, आता आपल्या परिणामाला जितवय तपासा. रौद्र ध्यान आहे ना, आपण अशुभ मानतोय का? हा, असंच
असाच प्रश्न आहे ना. म्हणून तर इथं कुंद कुंद आचार्य चुकले ना. रौद्र ध्यान अशुभ लिहिलं हे चुकलं त्यांचं. आनंद येतोय म्हणून म्हटलं ना ह्याच्यासाठी लक्षण नीट करायचं. जर आनंद आला तर पुण्याचा साताचाच उदय आहे कर्णानी योग उड्या मारतो. त्याच्यामुळे त्याला म्हणायचं की आनंद येतोय म्हणजे अशुभाच्या उदयात थोडासा असाताच्या उदयात थोडासा आनंद येतो. म्हणजे कर्णाने माझं सांगतो आनंद कशाच्या उदय येतो. नाही तुझं बरोबर आहे, तुला सगळं बरोबर माहितीये. सांगायचं काय साताच्या उदयात त्यांना याच्यासाठी म्हणायचं होतं की साताचा उदय आल्यानंतर आणि साता ही शुभकर्म प्रकृती आहे आणि शुभकर्म प्रकृतीचा उदय आहे तर मग त्याला अशुभ कसं म्हणायचं. आणि इतर रौद्र ध्यानाला अशुभ म्हणते आणि रौद्र ध्यान अशुभ आहे का नाही. म्हणून अशुभाचं लक्षण करा. आम्ही अशुभाला विसरलोयच, म्हणजे अशुभाला अशुभ मानायचं विसरलो. शुभाला आम्ही अशुभ मानू लागलोय आता. म्हणून ते त्याचं महत्व वाटत नाही देवपूजा स्वाध्याय संयम तप दानाचं. कारण ते अशुभ आहे, ते पाप आहे. काय हे अध्यात्म महाराजांनी 2-4 वेळा सांगताना सांगितलं. आणि आपल्या ठिकाणी ते जरी योग्य आहे त्याचं काही चुकीचं चर्चा नाही. पण आपल्याला सुधारायचंय म्हणून चर्चा आहे ना. मी अशुभाला जर पाप मानू लागतोय मग अशुभाला शुभ मानू लागलोय का. म्हणजे जे रौद्र ध्यान चाललंय परिग्रहानंदी सगळे आम्ही रिगव काका परिग्रहामध्ये आनंद आहे का नाही. आणि ते आमचं अशुभ ध्यान चाललंय तो अशुभ भाव आहे याची कुणाला अनुभूती येते. ऋषभ शब्दाने तर तुला धर्माची अनुभूती येते का. कारण ऋषभ शब्दाचा अर्थ आहे धर्म. आणि तुला ऋषभ म्हटल्यानंतर शरीराचं नाव असणारा ऋषभ आठवतो हे अशुभ आहे. ऋषभ शब्द तोच आहे पण त्या शब्दाने मी ऋषभ ही असमान जातीय द्रव्य परे आणि त्या ऋषभ शब्दाने धर्म ऋषभ तर तिथं शुभ होईल. असं होत नाही रौद्र दे. आणि मला ह्यावेळेस असंच वाटलं जास्त चिंतन की आपल्या लोकांना अशुभ समजणं फार गरजेचं. आणि असं आपल्याला वाटतंय की नाही मला माहिती नाही. म्हणून मी अशुभावर लिहिलंय थोडस. कुठं काय चर्चा अशुभासंबंधी आहे. देवागम स्तोत्रमध्ये विशेष त्या अशुभाचं स्वरूप त्यांनी दिलेलं आहे. कारण समंत भद्राचार्य म्हणजे न्यायाचार्य त्यांनी त्या अशुभाचं लक्षण केले. आणि ते लक्षण करते म्हणजे अविनाभावी लक्षण करते. त्याच्यात निर्दोष असणार. ते एक सेपरेट चॅप्टर घेतला त्यांनी त्या शुभ अशुभाच्या लक्षणासाठी. कारण त्याच्या संबंधीच आज आमच्यामध्ये चुकीच्या मान्यता आहेत. आम्ही अशुभ आणि शुभ कशाला मानतोय हे आपल्यालाच माहिती नाही खरं बघायला गेलं. आणि आपण अशुभ म्हणजे काय, अशुभाचं लक्षण काय. निर्दोष सामान्य म्हटलं ना, सामान्य जे लक्षण सांगताल ते एकांताने चुकीचं नाही पण तेच त्याचं लक्षण हे चूक आहे. असं लक्षण करायचंय की ज्यामुळं व्यभिचार येणार नाही, म्हणजे ते शुभात पण जाईल असं व्हायला नको. जे लक्षण कराल, जसं एक उदाहरण घेऊ आपण, हिंसा है ना. हिंसा क्रिया शुभ का अशुभ. हिंसा एक साधा प्रश्न आहे माझा, अवघड प्रश्न आहे. आणि अहिंसा क्रिया शुभ का अशुभ. मला शुभ आणि अशुभ काय पाहिजे. शुभ कशाला म्हणायचं, अशुभ कशाला म्हणायचं हे मला पाहिजे. आणि मला माहिती आहे हिंसा म्हणजे अशुभ आणि अहिंसा म्हणजे शुभ, हे माझ्या डोक्यात चांगलं बसलंय. आता मला हे अशुभाचं लक्षण हिंसा केलं तर निर्दोष लक्षण आहे का, आणि शुभाचं लक्षण
अहिंसा केलं तर हे लक्षण निर्दोष आहे का? आणि हे मी आज विचारलं त्यावेळेस तुम्ही विचार करता. नाहीतर चाललंय काय चाललंय मला माहित नाही. हिंसा क्रिया शुभ का अशुभ? त्याला अशुभ म्हणता येईल का? अशुभाचं ते लक्षण करता येईल का? घाबरायला लागला का नाही? शाळेत शिकवणार तर 5 पाप आहेत म्हणून शिकवलं का नाही तुम्हाला पाठशाळेत? कोणती कोणती? आता ह्यांना सांगता येईना हिंसा पाप आहे म्हणून. घाबरायला लागले सगळेजण हिंसा अशुभ कसं म्हणायचं म्हणून. पाठशाळेत तर सगळ्याला ठोसपणे सांगितलं जीवराजजी हिंसा पाप आहे. प्रॉब्लेम काय आता? आता का गप्प झालोय आपण? हे आहे तुम्ही आता काय सांगायचं ते सांगा. पण हिंसा पाप असतं ज्यांच्या मनामध्ये एक आहे ना त्याचा अहम आलाय. हो हिंसा पाप असते तुम्ही कसली सांगा हिंसा पापच आहे. एकदा बुद्धी तिथे पक्का केला असला तर मग मी नाही त्याला समजावून सांगू शकणार. एकांताने हिंसा अशुभ म्हणूनच अशुभाचं लक्षण करायचं. आता हे अनेकांत झाला. जर हिंसा शुभ पण आहे आणि हिंसा अशुभ पण आहे, जर असा अनेकांत असेल तर अशुभ काय मला वेगळं करायचं. जर मिक्स होत असेल सारखं तर मी वेगळं कसं करणार? आणि मी चाललोय कुठं? आणि शुद्धाकडे चाललो. अजून मला अशुभ वेगळा भाव काढता येईना. कर्णानियोग ह्याचं उत्तर देऊ शकेल. कर्णानियोगाचा अभ्यास केलेला कळेल की आचार्य सुद्धा 11व्यातून खाली पडताना संक्लेश भावाने ज्यावेळेस परिणामित होतो त्यावेळेस त्याला अशुभ म्हणायचं. संक्लेश भावाने युक्त क्रिया झाली मग त्यावेळेस हिंसा झाली तर ती अशुभ. पण जर विशुद्ध परिणामाने ज्यावेळेस आपण अभिषेक मंदिर बांधणार दान देणार त्यावेळेस जो भाव होतो विशुद्ध परिणामाने ज्यावेळेस ती क्रिया होते त्यावेळेस त्या क्रियेला शुभ म्हणणार. महाराजांची सेवा वयावृत्ती आदीमध्ये ज्यावेळेस हिंसा होते किंवा आहार विहार एवढे सगळे मोठमोठे संघाचे विहार करतो ते विशुद्ध परिणाम ज्यावेळेस असतात त्यामध्ये बाह्य द्रव्य हिंसा जरी झाली तरी परिणामिक हिंसा नसल्यामुळं त्याला हिंसा म्हणता येणार नाही. असा हिंसेचा अनेकांत आहे. तसं संक्लेश परिणामाने परिणामित झाला तर कर्णानियोग म्हणतो की त्याचे परिणाम घसरलेले आहे आणि विशुद्ध परिणामाने वर जातो. असं एक कर्णानियोग हिंसेमध्ये अनेकांत आहे. म्हणून संक्लेश आणि विशुद्धीच्या भाषेमध्ये याला वर्णन केलं तर मात्र मला वाटतं की त्यामध्ये थोडी निर्दोष लक्षण करण्याकडे आपण जाऊ शकू. अजून विद्वानांनी सांगितलं चर्चेत भाग घेतला तर आनंद येतो. अशा प्रकारे अजून कोणाला सांगायचं असलं तरी सांगा आणि ह्याच्यानंतर संपवणार आहे त्यामुळं गडबड करू नका. रमेश काका सांगा. भाव आणि क्रियाचा मेळ पाहिजे का नको? असं पण आहे का नाही पुढे जाऊन? नाहीतर एकांत नाही आहे म्हणून तर सांगितलं क्रियेमध्ये एकांत येत नाही, भावामध्ये मात्र एकांत आहे. भावामध्ये अनेकांत चालणार नाही हे सांगायचंय. ह्याच्यासाठी लक्षण करतोय भावाची चर्चा चालली म्हणून की अशुभ भावाचं कारण देवागम स्तोत्रामध्ये एक 9वा अध्याय 9वा परिच्छेद त्याच्यामध्ये आहे ना. आचार्यांनी 92, 93, 94, 95 4 कारिकेमध्ये त्या विषयाचं सुंदर विश्लेषण केलेलं आहे की अशुभ कशाला म्हणायचं. कारण पहिल्यांदा त्यांनी शंका उत्पन्न करते. कारण त्याच्या 8व्या अध्यायामध्ये अगोदरच्या दैव आणि पुरुषार्थाची चर्चा चालली होती. एकांताने दैव कारण आहे का एकांताने पुरुषार्थ कारण आहे कार्य होण्यासाठी.
आणि मग ते संपल्यानंतर त्याच्यामध्ये दैव शब्द आला, म्हणून त्या दैवाचं स्पष्टीकरण करण्यासाठी हा 9वा परिच्छेद आचार्य संबंधभद्राने लिहिला. आणि त्यावेळेस तिथं दैव किती प्रकारचं विचारलं तर दैव 2 प्रकारचं त्यांनी सांगितलं. मग ते 2 प्रकारचं दैव सांगत असताना, चांगलं आणि वाईट, शुभ आणि अशुभ सांगताना, मग तिथं कशाला पुण्य म्हणायचं किंवा शुभ म्हणायचं आणि कशाला अशुभ आणि पाप म्हणायचं, तर तिथं शंकाकार किंवा सामान्य लोक त्या अशुभाचं किंवा पापाचं लक्षण काय करतात, तर आपल्याला सगळ्याला हे म्हटलं ना, सुरुवातीला सांगितलं त्यांनी तिथं दिलं की दुसऱ्याला दुःख देणे अशुभ पाप आणि दुसऱ्याला सुखी करणं ते शुभ पुण्य. हे लक्षण बरोबर आहे का? तीच चर्चा चालली भाई आपली. आत्ताशी अजून अशुभाची चर्चा चालली आणि नंतर शुभाकडे जायचं. आधी अशुभ नीट समजून घ्यायचं. अशुभच अजून नीट नाही कळत, त्याच्यामुळे आपली पापापासून निवृत्ती नाही, पापाची भीती वाटत नाही. आणि पापाची ज्याला भीती नाही त्याला धर्म बिलकुल समजणार नाही, आहे ना. कारण तसं दिलंय ना आत्मानुशासनमध्ये, ज्याला नरकाची भीती नाही तो पापरूप कार्य का सोडणार, पाप करायचं का सोडणार, असं त्यांनी श्रोत्याच्या लक्षणामधलं पहिलं दिले. म्हणून मला अशुभ तर हे माझा अशुभ आहे, हे माझा अशुभ आहे, हे जाणीव तर व्हायला पाहिजे का नको अमोल सूरज. आणि मला जर अशुभाची जाणीव होईना तर मग मी त्या शुभात आणि शुद्धात कसा जायचं? हा सांगा तिथं. हा बरोबर. खोटाचा अर्थ काय तो पण स्पष्ट करावा लागेल ना. खोटा अभिप्राय कसा ठरवायचा असा प्रश्न आहे. खोट्याचं लक्षण करावं लागेल परत. हे खोटा अभिप्रायाचा अर्थ काय झाला असं म्हणतात. प्रश्न येतो का ना, अवघड जातं ना उत्तर. असं आहे म्हणजे उत्तर चारी अनुयोगाचं एकच येतं. हा जे भाव मला धर्मापासून दूर करतील त्याला अशुभ म्हणायचं. बर ठीक आहे. आणि ही अशुभाची लक्षणं माझ्यासाठी सांगू नका. मी प्रश्न विचारलाय आणि तुम्ही मला तुमची हुशारी सांगायची नाही. तुम्हाला तसं वाटलं पाहिजे, तो भाव अशुभ वाटला पाहिजे आणि अशुभ पापबंधाचं कारण वाटलं पाहिजे आणि पापबंध माझ्या दुःखाचं कारण वाटलं पाहिजे. आणि मग म्हणून ज्ञान आणि क्रियानयाची मैत्री महत्वाची. नाहीतर ज्ञान झालं आणि क्रिया नाही, जसं 72 गाथेमध्ये आचार्याने सांगितलं, नादूना असवानम असुचित्तम च वीर्य भावम च दुःखस्य कारणम तिय तदोनियत्तिम कुणदी जीव. म्हणजे आसरो भाव आहे ना, कसे आहेत तर विपरीत स्वभाव आले आहेत, दुःख रूप आहे, असुची आहेत, असं सगळं समजलं पण त्याच्यापासून निवृत्ती नाही झाली तर त्या ज्ञानाला ज्ञान नाही म्हटलं. तसं अशुभाची तुम्ही लक्षणं सांगितली आणि त्या अशुभापासून आपण स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न नाही केला तर मला अशुभाचं ज्ञान होऊन लाभ होणार नाही. हा बरोबर. 158 गाथेमध्ये अशुभ उपयोगाचं लक्षण दिलेलं आहे. करेक्ट. मग माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. दुसऱ्याला दुःखी करणं ते पाप आणि दुसऱ्याला सुखी करणं ते पुण्य. त्याच्यात काय दोष येतो? चिकचिक झालं. बरोबर आहे. दोष काय येतो हे कळल्याशिवाय दोष दूर करता येणार. मग तिथं आचार्यांनी सांगितलं नाही, आचार्य ज्यावेळेस प्रायश्चित्त देतात, एखाद्या दोष घडल्यानंतर शिक्षा देते, तर मग त्याला दुःख झालं समोरच्याला तर ते अशुभ म्हणलं जाईल, परंतु ते वास्तविक तर शुभ आहे, दोष प्रक्षालन करणं. त्यामुळं उपवास आदी देणं ह्याला अशुभ म्हणण्याचा प्रसंग येईल. त्यामुळं हे चुकीचं आहे की दुसऱ्याला दुःख देणं. जसं एखाद्याला वैराग्य झालं, आई वडिलाला दुःख होतंय म्हणून दीक्षा घेतलीच नाही,
तर ते शुभ म्हणायचं का अशुभ म्हणायचं असा प्रश्न येईल. आई वडिलाला दुःख होऊ नये म्हणून मी दीक्षा घेत नाही असं जर मी म्हटलं तर हा कोणता भाव आहे? शुभ भाव व्हायला पाहिजे, पण ते तसं नाही, हे अशुभ भाव आहे. आणि आई वडिलाला दुःख झालं तरी मी दीक्षा घेतोय तर तो माझा वैराग्य भाव शुभ भावाचा असला पाहिजे. त्यामुळं अनेकांतिक दोष येतो याच्यामध्ये. त्यामुळं हे बरोबर नाही असं जे तुम्हाला सांगायचं. लौकिक उदाहरण म्हणजे मुलगी सासरी चालली आणि आई वडील रडू लागले. मग मुलगी म्हटली तुम्ही रडताय म्हणून आता सासरी जात नाही मी. तर मग ते खोटं रडत होते ते खरे रडतील एवढंच. म्हणजे अशा पद्धतीने दुःख देणं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी अशुभता आणि शुभता नाही आहे ना. म्हणून तिथं आचार्यांनी सांगितलं देवागम स्तोत्रामध्ये जर दुसऱ्याला दुःख देणं पाप म्हटलं, पाप बंधाचं कारण म्हटलं तर काटा आहे ना, काटा जो टोचतो आहे ना त्याला पण पापाचा बंध होईल. हे ज्या ज्या बाह्य पुद्गलकार अचेतन वस्तूला सुद्धा पापाचा बंध होण्याचा प्रसंग येईल. मोबाईलला पुण्य बंध होईल, कारण मोबाईल सुख देतो का नाही. काय सांगितलं आता पण, जो दुसऱ्याला दुःख देतो ते पाप आणि जे दुसऱ्याला सुखी करतं ते पुण्य. मग मोबाईलला किती पुण्य बंध होईल. मोबाईल आज स्वर्गाचा म्हणजे सर्वार सिद्धीमध्ये जाऊन बसेल मोबाईल, इतका पुण्याचा बंध होईल कारण मोबाईल सुख देतो. हा मग तेच सांगायचं, जर असं मानलं की पराला सुख देणं पुण्य आणि पराला दुःख देणं पाप तर अचेतन वस्तूला पाप पुण्याचा बंध होईल. आणि दुसरा दोष त्यांनी सांगितलं, जे वितरागी आहेत त्यांना पण पाप पुण्याच्या बंधाचा प्रसंग आहे. त्याच्यासाठी अष्टसहस्री वाचावी लागेल. इथं इतका विस्तार करायचा म्हटलं तर आता आहे ना उरक्त घेण्यातच शहाणपणा आहे खरं तर. नाहीतर म्हणजे तुम्ही मला वेड्यात काढताल, नाही तर तुम्ही तरी येडं होचाल आहे ना. असं इतकं वेडेपणा पण भूमिकेनुसार चालत नाही. आपण काय महाराज आहे का नाही. आपल्याला जायचं का ना घरी, जायचं. ते मान कशी हालते आहे ना 360 डिग्री मध्ये सगळ्या शिकवत हो जायचं. त्याला 360 म्हणायचं, कॅमेरा असतो त्याचा. तर आणि दुसरा त्यांनी मग आता हे एक झालं. म्हणून लहान मुलांना आपण जेव्हा प्रथमान योग आहे तो अशाच पद्धतीने सांगितला जातो. म्हणून एकांताने चूक नाही, पण एकांताने तसं मानणं चूक आहे. दुसऱ्याला दुःख देणं पाप आणि दुसऱ्याला सुख देणं पुण्य हे एकांतानं चुकीचं लक्षण नाही आहे, पण एकांताने तसं मानणं चूक आहे. लक्षात आलं. म्हणून लहान मुलांना त्यांच्या बुद्धीनुसार समजून सांगताना, तुम्हाला समजून सांगताना हेच सांगावं लागेल, परिग्रह साठवणं पाप आहे का नाही. परिग्रहानंदी रौद्र ध्यान म्हणजे तिथं परिग्रह मग पापाचा बंधाला कारण होईल, परिग्रहाला पापाचा बंध होईल. आणि तसं नाही. व्यवहाराने अशा पद्धतीचं वर्णन आहे की पराला दुःखी करणं. म्हणून लौकिक व्यवहार सांगताना सुखी रहे सब जीव जगत के, मग या ही भावना शुभ आहे का अशुभ आहे. एखाद्याला त्रास देऊन सुखी होतोय ती पण पुण्य होऊन जाईल का नाही. नाही होणार. सासू सुनेला त्रास देऊन सुखी होते, सून सासूला त्रास देऊन सुखी होते, पुण्यबंध होईल का नाही. तर असं नाही, एकांताने नाही. म्हणून सांगितलं पापाचा दुसऱ्याला दुःखी करणं हे एकांताने अशुभ नाही, दुसऱ्याला सुखी करणं एकांताने शुभ नाही. कारण त्यामध्ये अचेतन वस्तूला पण पाप पुण्याचा बंध होईल आणि वितरागी जीवांना पण पाप पुण्याचा बंध होईल. मग शंकाकाराने दुसरी शंका मांडली, बरं असं नाही का स्वतःला दुःखी करणं पुण्य आणि स्वतःला सुखी करणं पाप. आता म्हणजे इंद्रिय विषय भोग भोगून सुखी करणं स्वतःला, ज्याला रौद्र ध्यान म्हटलं, याला पाप म्हणायचं. आणि
स्वतःला तप उपवास आदी कष्ट करून स्वतःला दुःखी करणं याला पुण्य म्हणायचं. अशा प्रकारे जर आपण अशुभ आणि शुभाचं लक्षण केलं तर बरोबर आहे का? दोन प्रश्न आहेत. हा नाही, चर्चेत आपल्याला शुभ आणि अशुभ यांची लक्षणं करायची, धर्मबुद्धीची चर्चा नाही चालली. आपल्याला फक्त अशुभाला वेगळं करायचंय. आपल्यामध्ये असंख्यात लोकप्रमाण भाव आहे, आपल्याला ते कॅटेगरीमध्ये विभक्त करायचंय. दुसऱ्याचे अशुभ शुभ शुद्ध मला बघून मला काय लाभ नाही, हानी नाही, आणि व्यवहाराने बघायला पाहिजे ते वेगळा आदर्शासाठी. पण आपल्याला सुधारायचंय तर मला कळलं पाहिजे हा अशुभ भाव, हे अशुभ भाव, हे शुभ भाव आणि हे शुद्ध भाव, हे मला व्यवस्थित कळलं पाहिजे. त्याच्यात नाहीतर घोटाळा गोंधळ इतका होतो. म्हणून तर मग तिथं धर्मक्रिया करताना पाप घडलं तर अरे लय अवघड झालं म्हणून एकदम असं जणू काय मोठा घात झाल्यासारखा वाटू लागतो. का? कारण अशुभाचं लक्षण माहिती आहे. म्हणजे एखाद्या त्यागीच्या जीवनामध्ये थोडेफार औषध उपचाराच्या निमित्तात काही दोष लागताना दिसले तर असं वाटायला लागतं की हे पाप आहे, पाप आहे, पाप आहे ना. जेव्हा नुसता अध्यात्म वाचतो, नुसता त्या चरणाने वाचतो, माहिती नाही मुनींची चर्या काय असते, आणि मुनींच्या चर्येमध्ये एखादा बारका दोष लागला तर त्याला डायरेक्ट पापी म्हणून संबोधन केलं जातं. आणि याचं कारण आहे अशुभाचं लक्षण माहिती नाही. आणि आपण जे करू पाप, आता आपल्या बाबतीत आपण जे सगळं काही पाप करतो आणि ते सगळं आमच्यासाठी शुभ आहे, पुण्य. बघा तपासून, तुम्ही केलेले दोष पाप का पुण्य? अनुपावने पोराने केलेले दोष नाही, बायकोने केलेले दोष पाप का पुण्य? मी केलेले दोष पुण्य, बायकोने केलेले दोष पाप. हीच तर सिस्टीम आहे. त्याच्यासाठी समजून घ्यायचंय की अशुभ काय आहे. म्हणून अशुभाची अंग सांगितलेली आहेत तिथं पुढं. म्हणजे हे 2 एकांत नाही, परत अजून त्यांनी 3 एकांत सांगितले. उभय एकांत, वाच्य एकांत, अनुभय एकांत. दोन्हीला पुण्य पाप, दोन्हीला अपुण्य पाप, अशा पद्धतीने दोन्ही सांगता येत नाही पुण्य काय पाप काय, असा अवाच्य एकांत आहे ना. दोन्ही पण पुण्य नाही, दोन्ही पण पाप नाही, असा एकांत. उभय, अनुभय, अवाच्य, अशी 5 एकांत आहे. आणि या 5 एकांताचं उत्तर मग जाऊन पुढच्या कारिकेमध्ये संक्लेश अंग पाप आहे. संक्लेशाची 3 अंग सांगितली. संक्लेशाची आहे ना. कोणते 3 अंग आहेत संक्लेशाचे? ज्याला अशुभ नाव मिळतं, जे नियमानं अशुभ आहे, त्याला तुम्हाला कुठल्याही अँगलनं शुभ म्हणता येणार नाही. मग संक्लेशाची त्यांनी 3 अंग सांगितली. संक्लेश स्वभाव, संक्लेश कारण, संक्लेश कार्य. ही 3 अंग जिथं आहेत तिथं नियमानं अशुभ आहे. व्याप्ती सर्व देश सर्व काळामध्ये. संक्लेशांगयुक्त जो परिणाम तो अशुभ, पुण्य पापबंधाचं कारण. असा त्याचा अजून विस्तार आहे, तर बाकी आता आपण नंतर बघू. ओम नमः. हे म्हणतो हे भाव 3 प्रकारी, शुभ अशुभ शुद्ध यह जानो. है आर्त रौद्र अशुभ ही, अरुधर्म्य ध्यान शुभ मानो. ले भाव पाहुड काम, भावलिंग ही धारो. निर्मल भावों के द्वारा, मैं आठो कर्मणि मारो. ओम ह्रीं
श्री जिनश्रुतांतर्गत श्री भाव पावडाय अर्घ्यम निर्वपामिती उदक चंदन तांदूल पुष्पके चरुसदीप चधूप फलार्घ्यके धवल मंगल गान रवांकुले जिन गृहे जिन सूत्र महाम्यजे ओम ह्रीं श्री शेष बाहुपावडाय पूर्णार्घ्यम निर्वपामिति मैं देव श्री हरि पूजू चावसो आचार्य श्री उवजाय पूजू साधु पूजू भावसो अरिहंत भाषित पुण्य पूजू द्वादशांगरची गणी पूजू दिगंबर गुरु चरण शिव हेत सब आशाहनी सर्वज्ञ भाषित धर्म दश विधि दयामय पूजू सदा जजी भावना षोडश रत्नत्रय जा बिना शिव नहीं कदा त्रैलोक्य के कृत्रिम अकृत्रिम चैत चैत्यालय जजु पंचमेरु नंदीश्वर जिनालय खचर सुर पूजित भजु कैलाश श्री सम्मेद गिरनार में पूजू सदा चंपापुरी पावापुरी पुनियार तीरथ शर्मदा 24 श्री जिनराज पूजू 20 क्षेत्र विदेह के नामावली इक सहस वसुजय होय पति शिव गेह के जलगंधाक्षत पुष्प चरु दीप धूप फललाय सर्व पूज पद पूज हो बहुविधि भक्ति बढ़ाए। ओम ह्रीं श्री अरंसिताचर पद सरसाधुभ्यो द्वादशांजनवाणेभ्यो उत्तम क्षमादशलक्षधर्मादर्शन शुद्धादि षोडशकारणेभ्यो समेदर्शन्यान चारित्रेभ्यो त्रिलोक संबंधी कृत्रिम जिनचित्तालयेभ्यो पंचमेरो अशिति चैतालयेभ्यो नंदीश्वर दीपस्तति जनालयेभ्यो श्री समेशिखर गिरनारगिरी कलागिरी चंपापुर पापुर आदि सिद्ध क्षेत्रेभ्यो दीक्ष क्षेत्रेभ्यो विदे क्षेत्र स्थित सिमंदरादि विद्यमान 20 तीर्थंकरेभ्यो वृषभादि चतुर्विंशति तीर्थंकरेभ्यो भगवज्जिन सहस्रष्ट नामेभ्यश्च मम सिद्ध पद प्राप्तये महार्घ्यं निर्वपामि स्वाहा। सगळ्यांनी 1 मिनिट बसून घ्यायचं. 1 मिनिट फक्त विद्वानांनी पुढे यावे. महाराजांची शुद्ध होम डायरी पुन्हा प्रकाशित करण्यात आलेली आहे. त्याचं विमोचन करायचं आहे. तर रमेश काका पंडितजी पुढे 1 मिनिट सगळ्यांनी यावे. ते विमोचन करण्यात येईल. आणि ज्यांना हवी आहे चेतनजी आहेत का? चेतनजी गेले. अभिजित चेतनजी कुठे आहेत? त्यांना ती बाहेर म्हणजे उपलब्ध आहे. फ्री ऑफ कॉस्ट आहे. सगळ्यांनी घेऊन त्याचा स्वाध्याय करावा ही विनंती. दुसरे एक पंढरपूरमध्ये एक ज्ञानोपासन संस्कार शिबिर लागणार आहे. 25 एप्रिल ते 30 एप्रिल 25 एप्रिल ते 30 एप्रिल त्यात द्रव्य संग्रह, पुरुषार्थ सिद्धी उपाय, न्याय दीपिका, रानरत्नकरण, जैन सिद्धांत प्रवेशिका असे ग्रंथ शिकवण्यात येणार आहे. राहण्याची खाण्याची व्यवस्था आहे.
ते लिमिटेड लोकांची व्यवस्था आहे. आधी फॉर्म भरतील त्यांनाच ते व्यवस्था उपलब्ध करून दिली जाईल. तर सगळ्यांनी स्वाध्यायाचा लाभ घ्यावा. आणि आता शुद्ध होम डायरीचे प्रकाशन होईल जितूबाईंच्या हस्ते आणि विद्वानांच्या हस्ते. तरी सगळ्या विद्वानांनी पुढे येऊन त्या शुद्ध होम डायरीचं विमोचन करायचंय आणि त्याच्यानंतर ती डायरी प्रत्येकाने घेऊन नक्की वाचावी. हा, 12 मे पासून जय धावलाचं शिबिर आहे विद्वानांसाठी. त्याला सुद्धा उपस्थित विद्वानांनी अवश्य राहावे. महाराजांना जे जे विचार येत होते त्यांनी आपल्या डायरीमध्ये ते लिपिबद्ध केलेले आहेत. म्हणजे मुनी अवस्थेमध्ये सुद्धा जीवांच्या चिंतनामध्ये कोणत्या प्रकारचे विचार मनन केलं जातं त्याचं जर आपल्याला थोडं स्वरूप पाहायचं असेल तर ते शुद्ध होम डायरीच्या माध्यमातून आपल्या सगळ्याला वाचायला मिळेल. त्याचे परिणती जे भावलिंगी संत आहेत त्यांची परिणती कशी असते हे समजून घ्यायचं असेल तर त्यांनी ह्या डायरीचं वाचन मनन नक्की केलं पाहिजे. पुस्तक घ्या ना हातात, त्याशिवाय ते येणार. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयरियाणं नमो वज्रायाणं नमो लोये सवसाहुणं. परमपूज्य अध्यात्म योगी मुनिषी वीर सगळे महामुनी राज की जय. शास्त्रोक्त विधि पूजा महोत्सव सुरपति चक्री करे. हम सारिखे लघु पुरुष कैसे यथा विधि पूजा करे. धन क्रिया ज्ञान रहित न जाने रीत पूजन नाथ जी. हम भक्ति वश तुम चरण आगे जोड़ लीने हाथ जी. दुख हरण मंगल करण आशा भरण जिण पूजा सही. यह चित्त में श्रद्धान मेरे शक्ति है स्वयमेव ही. तुम सारिखे दातार पाए काज लघु जाचू कहा. मुझ आप सम कर ले स्वामी यही वांछा महा. संसार भीषण विपिन में वसु कर्म मिल आता पियो. तिस दाते आकुलित चिरते शांति थल कहुना. तुम मिले शांति स्वरूप शांति सुकरण समर्थ जगपति. वसु कर्म मेरे शांति कर दो शांतिमय पंचम गति. जब लो नहीं शिव लहू तब लो हे नर पावना. सत्संग शुद्धाचरण श्रुत अभ्यास आत्मभान. तुम बिन अनंतानंत काल गया
जोर नावत भाल में। कर प्रमाण के मानते गगनन बेगे बन, जो तुम गुण वर्णन करत कवि पावे नय्यम। संपर्कात राहा। के रही टूट जको तुम प्रसाद तय परम गुरु सो सब पूर्ण होय। पूजन विधि जानू नहीं जानू आह्वान, और विसर्जन हूँ नहीं क्षमा करो भगवान। मंत्रहीन धनहीन क्रियाहीन जिन दे, क्षमा करो राख मुझे देहु चरण की सेव। तुम चरणन डिंगाय के मैं पूजू अति जाओ, आवागमन रहित करो मेटो सकल विवाह। मंगलम भगवान वीरो मंगलम गौतमो गणी, कुंद कुंदात्यो जैन धर्मोस्तु मंगलम। सर्वमंगल मांगल्यम सर्वकल्याणकारकम, प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनम्। जैनम जयतो शासनम। इत्याशीर्वाद परिपुष्पांजलिं शिवेत। भो प्रभो मी मनोचन काय कृतकारित अनुमोदन सरंभ समारंभ आरंभ क्रोधमान माया लोभ प्रमाद इत्यादी विभावांच्या द्वारे माझ्याकडून या भावात पूर्वभावात खऱ्या देवशास्त्र गुरु यांचा अभिनय झाला। घेतलेल्या व्रतामध्ये अतिक्रम व्यतिक्रम अतिचार अनाचार दोष लागले। एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत ज्या काही जीवांची हिंसावा विराधना झाली, स्वाध्याय करीत असताना घडलेल्या रात्रीभरामध्ये घडलेल्या व विधानामध्ये घडलेल्या या सर्व दोषाविषयी मी पश्चाताप व्यक्त करून क्षमा मागतो। हे माझे सर्व दोष मिथ्या हो, मी माझ्यामध्ये राहो, या सर्व दोषाविषयी मी प्रायश्चित्त मागत आहे। सर्वांनी तात्ता नमोकार मंत्र 9 वेळा म्हणायचा आहे आणि घरी गेल्यानंतर 1 माळ नमोकार मंत्राची विधानामध्ये घडलेल्या दोषाबद्दल करायची आहे। सगळ्यांनी लक्ष द्यायचंय। शुद्ध हम डायरीचा QR कोड सुद्धा आहे। ज्यांना मोबाईल मध्ये आणि लॅपटॉप मध्ये वाचायची सवय आहे किंवा फॉन्ट मोठे करून बघून चष्मा आहे त्यांना फॉन्ट मोठे करून बघायचा